पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा हाहाकार, वीज पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू, नागरिकांनी सतर्क राहावे। जिल्ह्यात आज संध्याकाळपासूनच निसर्गाचा कोप पाहायला मिळालाय। अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे। या नैसर्गिक आपत्तीत वीज पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनाही समोर आली आहे। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने पुढील काही दिवसांसाठी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे। येत्या काही दिवसात पुन्हा वादळ, जोरदार वारा, पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यावी। ज्या भागात शेतीचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी उद्या सकाळपासूनच पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। नुकसानीचा आढावा घेऊन पुढील कायदेशीर आणि शासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल। पुढील काही दिवस हवामान प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे। नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे। आपत्तीत स्वतःची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी। अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटात सर्वांनी जागरूक राहून सुरक्षित राहावे, ही कळकळीची विनंती भाजपाचे आमदार राणा जगतसिंह पाटील यांनी केली आहे। ती आपण पाहूयात। नमस्कार। जिल्ह्यात आज संध्याकाळपासून अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय, गारपीट देखील झाली आहे। एक ठिकाणी वीज पडून एक दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे। आपल्या सर्वांना हीच विनंती आहे की पुढचे काही दिवस वादळ वारं, पाऊस, गारपीट असं अपेक्षित आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी। प्रशासनाला आपण सूचना दिलेल्या आहेत आणि उद्या सकाळपासून जिथे नुकसान झाले तिथले पंचनामे केले जातील। बाकी जी काही रीतसर प्रक्रिया आहे ती केली जाईल, परंतु आपण सर्वांनी स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी ही आपल्या सर्वांना पुनश्च विनंती आहे। धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारून शेख।